नमस्कार, मी वैष्णवी बिडवे. तर छत्रपती संभाजीनगर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आलेलो आहोत गुलमंडी येथे आणि इथे आपण जाणून घेणार आहोत हवा कुणाची. तर सर काय सांगणार, गुलमंडी या भागामध्ये कुणाची हवा असणार आहे? आता हे इलेक्शन पक्षाच्या चिन्हावर येणार नाही आहे. हे माणसाचं तोंड बघून येणार आहे, माणसाचं काम बघून त्याला वोटिंग करणार आहेत लोक. तर तसे आमच्याकडे भरपूर लोक आहेत. आता मी नाव घेऊन नाही सांगणार, पण ते आपल्या काळजातून आपली इच्छा आहे की ती आलेच पाहिजे. धनुष्यबाणचं जास्त हे चालू आहे, असं वाटतंय तर धनुष्यबाणच येणार आहे, मला असं वाटतं. गुलमंडी या भागामध्ये कुणाची हवा आहे? नाही, हवा तर सध्या आता सर्वच कार्यकर्ते जेवढे उभे राहिलेले आहेत उमेदवार ते सर्व प्रयत्न करत आहेत. पण हवा ही 10-11 तारखेनंतरच कळणार आहे. कारण की जोपर्यंत जनसामान्य लोक मतदानाचं मन बनवत नाही तोपर्यंत हवा नाही सांगू शकत. कोणता पक्ष सध्या रिंगणात आहे? भाजपा आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट हे दोनच रिंगणात आहे. हे दोघांमध्येच फाईट होणार आहे. जो पक्ष निवडून येईल तो विकास कामावर भर देईल का? बिलकुल देणार. कारण की कसं आहे, केंद्रामध्ये मोदीजी आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आहेत. जर जनतेनं भाजपच्या हाती ही महानगरपालिका दिली तर रस्ते ऑलरेडी रस्ते तर 70-80% रस्ते सिमेंटचे झालेलेच आहेत. फक्त विषय राहिला पाण्याचा, तो पुढच्या वर्षी किंवा या 6 महिन्यात त्याची टेस्टिंग होणार आहे. तर एकदा पाणी आलं तर मूलभूत गरजा 2-3च असतात. एक ड्रेनेज लाईन असते, एक पाणी असतं आणि रस्ते. बाकी जनतेला काही लागत नाही. तर जर लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या हातात एक हाती सत्ता दिली तर विकास डबल गतीने होणार एवढं शाश्वतीला आम्हाला वाटतं.